तर पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार अखेर रद्द झालाय। बिल्डरचा व्यवहार रद्द झाला तरी समाधान नसल्याचं मत मात्र राजू शेट्टींनी मांडलंय। पूर्ण व्यवहार रद्द करण्याची मागणी राजू शेट्टींनी केलेली आहे। पूर्ण व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर ट्रस्टी यांना विनंती आहे की हा सगळा व्यवहार रद्द करून गोखले बिल्डर यांचे पैसे परत करावे अशी मागणी देखील राजू शेट्टींनी केली आहे। मुद्दा केवळ एका एच&डी जैन बोर्डिंगचा नाही आहे, तर अशा प्रकारे धर्मादाय ट्रस्ट ज्या आहेत त्या ट्रस्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थांचं जे काम चालू आहे ते करत असताना जे विश्वस्त म्हणून काम करतात त्या विश्वस्तांनी आपल्याला असणाऱ्या अधिकाराचा गैरवापर करून अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे दिसून येतं। आमची मागणी अशी आहे की सरकारने एक कडक कायदा करावा, योग्य त्या सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता अशा प्रकारे जर व्यवहार व्हायला लागले तर देणगीदारांनी ज्या देणग्या दिलेल्या आहेत, भाविकांनी जी मदत केलेली आहे त्या मदतीतला अर्थ राहत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।